अंगारावर विजय मिळवणारा दिवा म्हणजे ऊर्जा आणि ऊर्जेवर उभे राहणारे राष्ट्र म्हणजे महासत्ता. आदरणीय अध्यक्ष महोदय, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर परीक्षेपूर्व ऊर्जावंत आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी, आपल्या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो केवळ विज्ञानाचा किंवा अर्थव्यवस्थेचा नाही, तो आपल्या विकासाचा, भारताच्या भविष्याचा आणि पुढील पिढ्यांच्या सुरक्षित जीवनाचा विषय आहे. विषय आहे भारतीय ऊर्जा क्षेत्र 2047 भवितव्य आणि आव्हाने. मित्रांनो, कल्पना करा, एक दिवस सकाळी उठल्यानंतर आपल्या घरात वीज नाही, मोबाईल बंद, इंटरनेट बंद, रुग्णालयातील यंत्रणा ठप्प, रेल्वे गाडी थांबलेली, शाळा कॉलेजेस सर्व काही अंधारात. काय होईल? यावर एक गोष्ट स्पष्ट होते, ऊर्जा ही केवळ वीज नाही, ती आधुनिक जीवनाचा श्वास आहे. भारताच्या सतत ऊर्जा म्हणजे काय? ऊर्जा म्हणजे काम करण्याची क्षमता, सूर्यप्रकाश, वारा, पाणी, कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि ऊर्जा आणि जैव ऊर्जा हे सर्व ऊर्जेचे स्रोत आहेत. पण प्रश्न केवळ ऊर्जा निर्माण करण्याचा नाही, ती स्वच्छ, सुरक्षित, परवडणारी आणि सर्वांसाठी उपलब्ध करायची आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी ऊर्जा व्यवस्था अत्यंत मर्यादित होती. अनेक गावांमध्ये वीज नव्हती, उद्योग कमी आणि उत्पादनही कमी होते. हरित क्रांती, औद्योगिकरण, मोठी धरणे, औष्णिक वीज प्रकल्प, अणुऊर्जा प्रकल्प आणि नंतर सौर ऊर्जा व पवन ऊर्जेच्या विकासामुळे भारताने मोठी झेप घेतली. आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. आज जग ज्या इंधनाबद्दल सर्वाधिक चर्चा करत आहे ते म्हणजे ग्रीन हायड्रोजन. सौर ऊर्जा व पवन ऊर्जेच्या विकासामुळे माध्यमातून तयार होणारे ग्रीन हायड्रोजन देशाची अर्थव्यवस्था आणि ऊर्जा याचा आर्थिक संबंध आहे. म्हणूनच अर्थतज्ञ म्हणतात की ऊर्जा ही केवळ वीज नाही, ती विकासाची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. मध्ये आपला भारत स्वावलंबी, सुरक्षित आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे. आपण भारत 2047 विकसित भारत घडवण्यात आपण काय प्रयत्न करू शकतो? ऊर्जा बचत ही सर्वप्रथम ऊर्जा निर्मिती असेल. एवढेच म्हणते की देश बदलायचा असेल तर सवयी बदलल्या पाहिजेत. देश बदलायचा असेल तर सवयी बदलल्या पाहिजेत आणि सवयी बदलल्या की ऊर्जा सुरक्षित भारत घडेल आणि देश बदलला की आणि सवयी बदलल्या की ऊर्जा सुरक्षित भारत घडेल. चला आपण एक संकल्प करूया. पर्यावरण वाचवून, झाडे जगवून, ऊर्जा सुरक्षित भारत निर्माणात सक्रिय सहभाग म्हणून. पर्यावरण जगू, ऊर्जा सुरक्षित भारत घडवू. झाडे लावून पर्यावरण जगू, ऊर्जा सुरक्षित भारत घडवण्यात सक्रिय सहभाग म्हणून. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. बस. आपल्या महाराष्ट्रामध्ये अणुऊर्जा प्रकल्प कुठं आहे? अणुऊर्जा प्रकल्प कोठे आहे? कुठं? लडाख. जलविद्युत केंद्रामध्ये कोणत्या ऊर्जेत रूपांतर कोणत्या ऊर्जेत केलं जाते? म्हणजे धरणामध्ये साठवलेलं पाणी त्यापासून वीज निर्मिती केली जाते का नाही? मग कोणत्या ऊर्जेत रूपांतर कोणत्या ऊर्जेत केलं जातं? इथेनॉल कशापासून तयार करतात? इथेनॉल. ऊर्जेची बचत तू कशी करू?